नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. वाइब्स मीडिया प्रेझेन्स पॉवर प्लेयर्समध्ये आज आपण भेटणार आहोत डॉक्टर सुनील सोनार यांना. डॉक्टर सुनील सोनार हे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीजमध्ये खूप काम करतात. गेली 30 वर्ष ते या क्षेत्रात आहेत आणि नी रिप्लेसमेंट सर्जरीजमध्ये त्यांनी अनेक परिवर्तनं पाहिलेली आहेत, स्वतः अनेक क्रांती केलेल्या आहेत. ते BJ मेडिकलचे स्टुडंट होते आणि जर्मनी, सिंगापोर अशा अनेक देशांमध्ये त्यांनी शिक्षणही घेतलं आहे आणि कामही केलेलं आहे. चला तर भेटूया डॉक्टर सुनील सोनार यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्ते मॅडम. पॉवर प्लेयर्समध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. मला खूप छान वाटतं की खरा एक पॉवरफुल डॉक्टर जो चांगला प्लेयर आहे, ज्याला 30 वर्षाचा अनुभव आहे, अशी व्यक्ती आज आमच्याकडे आलेली आहे. थँक्यू मॅडम. तुमच्या शब्दांकरता. तुम्ही मेडिकलला ॲडमिशन घेतली असेल डॉक्टर, पण तेव्हा असं मनात काही स्वप्न होतं का की आपण कुठलं फील्ड निवडायचं आहे? तुम्ही जॉईंट रिप्लेसमेंटकडे कसे काय वळलात? काय आव्हानं होती तुमच्यासमोर? ॲक्च्युली माझ्या आईला डॉक्टर व्हायचं होतं. बरं. आणि काही कारणास्तव ती होऊ शकली नाही, तर तिच्या इच्छेकरता मी डॉक्टर झालो. BJ मेडिकलमध्ये ॲडमिशन घेतली. तेव्हा सगळ्यात जास्त मार्क्स मिळालेले लोक तिकडेच जायचे BJ मेडिकलला, ससून हॉस्पिटलला. आणि मग नंतर अचानक जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये माझा इंटरेस्ट वाढत गेला. मग जर्मनीला जायचा योग आला आणि प्रोफेसर हायको ग्रायचन खूप प्रसिद्ध आहेत, त्यांच्या हाताखाली काम करायचा योग आला. आणि मग तो इंटरेस्ट वाढत गेला आणि मग त्याच्यानंतर सगळे पुढचा प्रवास सुरू झाला आणि आता तेच आवडायला लागलं. पण तुम्ही परदेशी गेलात, पण भारतात यायचा निर्णय का घेतलात? कारण अनेकदा मोह असा होतो की आपण तिकडे शिक्षण घेत असलो की तिथे जरा आकर्षक कामं मिळतात, पेरोल मोठा असतो, पण तुम्ही आपल्या मातीत परत कसे काय आलात? मला 1998 साली ऑस्ट्रेलियामध्ये इतका छान मोठा जॉब आला होता, परंतु काही झालं तर मी भारताच्याच लोकांकरता काम करेल आणि नाशिकमध्येच काम करेल. आता अर्थात मी मुंबईत पण ऑपरेशन्स करतो, कारण मुंबईमध्ये माझे खूप पेशंट्स आहेत म्हणून मला जातो, परंतु भारताकरताच काम करणार हे फिक्स होतं माझं. जे करेल ते भारताकरता आणि भारताच्या लोकांकरताच करणार, हे माझं फिक्स होतं. तुम्ही आपल्या देशाशी जे इमान राखलंय ते खूप महत्त्वाचं आहे, कारण अनेकदा असं होतं की आत्ताची जी पिढी आहे त्यांना नेहमी असं वाटतं की परदेशात जास्त मोठी संधी असेल. डॉक्टर, तुम्ही जेव्हा एखाद्या पेशंटला कन्सल्टेशन देता तेव्हा नी रिप्लेसमेंट कधी करावं लागतं, ह्याबद्दल तुम्ही आम्हाला काही मार्गदर्शन करू शकता का? किंवा एखाद्या पेशंटला पाहिल्यावर असं म्हणतात की काही जणांना चेहऱ्यावरून तुमचं भविष्य कळतं वगैरे, तर एखादा पेशंट आत येतो तेव्हा त्याच्या हालचाली पाहून तुम्हाला काही अंदाज येतो का? माझं तर असं मत आहे की तुम्ही जर आमच्यावर सोपवलं नी रिप्लेसमेंट तर आम्ही प्रत्येकाचंच करू, नातेवाईकांचं पण करून टाकू. कारण आम्हाला पैसे पण मिळतात. तर पेशंटनी स्वतःच ओळखलं पाहिजे की मला नी रिप्लेसमेंटची गरज आहे की नाही. तर युजली आता कसं संधिवात असेल तर लहानपणी पण करावं लागतं, म्हणजे अगदी 30 वर्षाच्या व्यक्तीला पण नी रिप्लेसमेंट लागतं. परंतु जी झीज होते गुडघ्याची, जी गोष्ट आपण वापरणार ती झिजली जाणार. चप्पल वापरतो, चप्पल घासली जाते, टायर झिजतं, तसं गुडघे वापरतो ते झिजले जाणार. तर सोपे 4-5 क्रायटेरिया की ज्याच्याने पेशंटच स्वतः ओळखू शकेल की मला गरज आहे की नाही. एक तर तुमचं वय 50-55च्या पुढे असलं पाहिजे, तुमचे गुडघे ॲटलिस्ट वर्षभर दुखत असले पाहिजे, जिने चढताना गुडघे दुखत आहेत की नाही याचा अंदाज येतो तुम्हाला. त्याच्याशिवाय जेव्हा एका पायावर उभं राहून एक्सरे काढला असेल तर युजली आपल्याला गुडघ्यामध्ये कार्टिलेज, म्हणजे साध्या भाषेत बोलायचं तर टायर ट्यूब किंवा गादी, ती जर असेल शिल्लक तर तुम्हाला साधारण 5-6 मिलीमीटरची गॅप दिसते दोन्हीकडे, कारण ते कार्टिलेज एक्सरेत दिसत नाही, फक्त बोन्स दिसतात. ती गॅप जर कमी झालेली असेल किंवा ती हाडाला हाड टच झालेलं असेल तर तुम्हाला ऑपरेशनची गरज असू शकते. आणि दिवसातनं मनातनं एकदा तरी विचारायला पाहिजे, नाही माझे गुडघे दुखत आहेत, माझ्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज मी करू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं जर कॉम्बिनेशन होत असेल तर तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे. आणि मग त्यात प्लस डॉक्टरनी पण सांगितलं तर मग ऑपरेशनची गरज आहे. मी तुम्हाला आपल्या प्रश्नावलीत नसलेला एक माझ्याबद्दलचा प्रश्न विचारते डॉक्टर. मला ना या गुडघ्याला 2दा एकावर एक इजा झाली 2 वर्षाच्या अंतराने उजव्या गुडघ्याला. आणि नंतर मला एका डॉक्टरांनी असं सांगितलं होतं, तुला कधीच मांडी घालून बसता येणार नाही आणि आयुष्यात कधीही वज्रासन करता येणार नाही. तर याची एक भीती बसली माझ्या मनात आणि खूप दिवस मी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला.
पण आता मला व्यवस्थित मांडी घालून बसता येतं. बरोबर. तर हे डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध जातीये मी, का हे माझ्या शरीराचं ऐकतीये? नाही, आता बेसिकली कसं आहे की ज्या वेळेस तुम्हाला इजा झाली तेव्हा तुम्ही MRI केला असेल. हो. MRI केल्यानंतर आतमध्ये कुर्च्या असते, त्याला आम्ही मेनिस्कस म्हणतो. ते किती प्रमाणात तुटलंय याचा अंदाज घेतला जातो. बरं. ते जर तुटलेलं असेल तर काय होतं, कधी कधी मांडी घालताना किंवा वज्रासन करताना तो तुटलेला पार्ट आतमध्ये येऊन अडकू शकतो. त्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं असेल. पण ओव्हर अ पिरियड तुम्ही जेव्हा आता करताय तर तो आतमध्ये येत नाही आणि तो अडकत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय. बरोबर आहे की नाही? म्हणजे देवाच्या कृपेने, निसर्गाने त्या पार्टला आतमध्ये यायची परवानगी दिली नाही. तो तुटलेला पार्ट जागच्या जागी थांबलाय आणि यू आर लकी. किती सोप्या भाषेत समजावून सांगितलं डॉक्टर. थँक्यू व्हेरी मच. माझा पुढचा प्रश्न संधिवाताबद्दल आहे. संधिवात माणसाला वयाच्या कोणत्या फेजमध्ये येतो आणि संधिवाताच्या रुग्णांना सर्जरी करावीच लागते का, याबद्दल सांगा. आता दोन गोष्टी. एक म्हणजे गुडघा झिजणं, म्हणजे जसं वय वाढतं तसा गुडघा घासला जातो, बरोबर. त्याची झीज होते. हा संधिवात नाही, ही गुडघ्याची झीज झाली. आणि संधिवात म्हणजे हा रक्तात असतो. म्हणजे आपलीच प्रतिकारशक्ती, काही 20-25 वर्षाच्या मुलं त्यांना चालता येत नाही, पलंगावर झोपून राहतात. मी 27 वर्षाच्या मुलीचे गुडघे बदलले. अरे बापरे. तर संधिवात म्हणजे काय, तर आपली प्रतिकारशक्ती आपल्या गुडघ्यांवर अटॅक करते. आपल्या प्रतिकारशक्तीचं काम आहे जंतूंना मारणं, बरोबर, पण ती स्वतःच्याच सांध्यांवर अटॅक करते. हाताचे बोटं सुजून येतात, बोटं वाकडे होतात, गुडघे खराब होतात. आणि अशा वेळेस आम्हाला कोणत्याही वयात जर पेशंटचं चालणंच बंद झालं तर आम्हाला ऑपरेशन करावं लागतं. तर थोडक्यामध्ये एखाद्या देशाच्या सैन्याने त्यांच्याच लोकांवर अटॅक करण्यासारखं. आणि सेम गोष्ट कधी कधी होऊ शकते. आता त्याला ॲक्च्युली शब्द आहे चिकनगुनिया, पण आता तुम्ही चिकनगुनिया सगळे म्हणता म्हणून आम्ही पण तसं म्हणायला लागलो, कारण आम्ही तसं चिकनगुनिया म्हटलं तर तुम्हाला कळणार नाही. चिकनगुनियामध्ये पण तसंच होतं. आपली त्याच्यावर जी प्रतिकारशक्ती तयार होते ती हळूहळू कधी कधी सांध्यांवर अटॅक करते. सोरियासिस नावाचा आजार आहे, आपली प्रतिकारशक्ती आपल्या सांध्यांवर अटॅक करते. तर ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याच्यामध्ये आपल्याला संधिवात हा वेगळा आजार आहे. त्याच्यामध्ये 7-8 गोळ्या खाव्या लागतात, आयुष्यभर खाव्या लागतात, आणि त्याच्यामध्ये गुडघे खुबे कधी पण बदलायची वेळ येऊ शकते. म्हणजे वेळीच योग्य सल्ला डॉक्टरांचा गोळ्या जर घेतल्या तर मग ऑपरेशन वाचू शकतात. बरं. परंतु लोक काय करतात, संधिवाताचे लोक नेहमी गोळ्या बंद करतात, कारण आयुष्यभर घ्यायचा कंटाळा येतो. आम्हाला किडनी खराब होईल का, हे खराब होईल का, मग कधी ॲलोपॅथीवरनं होमिओपॅथी, कधी आयुर्वेदिक, असं सगळं बदलत राहतात. आणि ती गॅप झाली तर ते ब्लड लेवल मेंटेन होत नाही ड्रग्सची, आणि मग सांधे खराब होतात. आणि मला असं लक्षात येतं तुमच्या बोलण्यातनं की तुम्हाला अनेकदा पेशंट्सचं काउन्सिलिंगही करावं लागत असेल, कारण इतक्या चुकीच्या मार्गाला वळू शकतात त्यांचे विचार. हो. आणि बऱ्याच वेळा काय होतात की लोकांना ना स्टेरॉइड्सची भीती वाटते. आणि ते गडबडीत जातात आणि आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडनं साधं घेतो औषधं, पण त्याच्यामध्ये जास्त स्टेरॉइड्स मिक्स केलेले असतात. आम्ही जेव्हा विचार करतो, आम्ही जेव्हा देतो, तेव्हा आम्ही कुठे साईड इफेक्ट्स होणार आहे, किती प्रमाणात दिले तर साईड इफेक्ट्स होणार नाही, याचा विचार करून अभ्यास करून देतो. आणि त्याच्यानंतर ते साईड इफेक्ट्स होता की नाही हे चेक करण्याकरता दर 4 महिन्यांनी आम्ही ब्लड चेक करतो. आता तुम्ही साध्या लोकांकडनं घेतलं तर मग साईड इफेक्ट्स होतात. तर थोडक्यामध्ये स्टेरॉइड्समुळेच कितीतरी लोक कोविडमध्ये पण वाचले, हे लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळं विचार करूनच देणार. आम्ही एवढा अभ्यास केलाय तर आम्ही तुमचं शरीर कसं खराब होऊ देऊ. म्हणजे तुम्हाला एक वैयक्तिक अनुभव सांगते की आमच्या एका फॅमिली फ्रेंडनी स्टिरॉइडची भीती वाटते असं मनात घेतलं होतं, आणि मग कुठले तरी एक वैद्य भेटले, तर ते फार जादूनी बरे करतात. आणि नंतर त्यांच्या जेव्हा जडीबुटी ह्या उलगडून बघितल्या तेव्हा लक्षात आलं त्याच्यात ट्रिपल स्टिरॉइड डोस होता. अक्षरशः असंच होतं. कारण एक लक्षात घ्या की त्याच्याशिवाय काही आजार बरेच होत नाही, मग ते अजून जास्त प्रमाणात देतात. आणि म्हणजे थोडक्यामध्ये एक उदाहरण द्यायचं म्हणजे साध्या भाषेत, की 2 चमचे बियर पिण्याच्या ऐवजी हे मोठी गावठी दारू बाटली पिताय. दिस इज व्हेरी बॅड. आणि त्याच्यानंतर त्यांना हे पण माहीत नाही की कोणत्या टेस्ट केल्या पाहिजे, ह्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स होत आहेत की नाही, कसं चेक केलं पाहिजे, हे पण माहीत नसतं. बरोबर. त्यामुळे योग्य डॉक्टरचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर, अनेकदा आपल्याला असं लक्षात येतं की कुणाचे पाय जरा वाकडे असतात, त्याच्यामुळे लग्न होत नाही. काही जणांचे पाय वाकडे असतात तर त्यांना शहरांमध्ये मेट्रो पकडता येत नाही, किंवा एक साधा कॉम्प्लेक्सच असतो, बो लेग्स आहेत. तर अशा वेळेला ऑपरेशननी त्याची अलाइनमेंट बदलू शकते का, आणि तुम्ही तसा सल्ला देता का?
हो, आता एक लक्षात घ्या की 100% पाय सरळ करता येतात. हां. आजकाल त्याच्याकरता जर तरुण व्यक्ती असेल तर तरुण व्यक्ती करता आता खूप खूप छान छान असे ऑपरेशन्स आहे. एलिझारो नावाचं एक टेक्निक आहे, बरं. त्याच्याने पाय अगदी सहज सरळ करता येतात. ते ऑस्टिओटॉमीज असतात, त्याच्याने पाय एकदम छान सरळ करता येतात. त्याच्यामुळे कारण पाय जर तसेच वाकडे ठेवले आपण तर तुम्हाला नी रिप्लेसमेंट लवकर लागणार आहे. आलं लक्षात. दुसरी गोष्ट म्हणजे जर वयस्कर लोक असतील ज्यांचे गुडघे खराब झाल्यामुळे पाय वाकडे झाले, त्यांचे तर पाय आम्ही ऑपरेशनमध्येच सरळ करून देता. टाकतो. म्हणजे आता अगदी काल परवाचं मी ऑपरेशन केलं ते तर बघण्यासारखं, म्हणजे मी सहज तुम्हाला आपला कार्यक्रम झाल्यावर तो एक्स्ट्रा दाखवेल की त्या बाईचा ज्या प्रमाणात पाय वाकडा होता, कालच परवाच केलं मी ऑपरेशन, आणि त्याच्यानंतर कितीतरी प्रमाणात सरळ केला, तर ते बघण्यासारखं आहे अगदी. तर आम्ही ते 100% सरळ करतो म्हणजे करतो, आणि आता पाय सरळ केले जातातच, बरं. आणि त्याच्याने खूप फरक पडतो. कारण पुढे येणाऱ्या भविष्यात येणारे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात. कारण ते चालणं, कमरेवरचं सगळं प्रेशर, कारण पाय वाकडे असले की सगळं हे सगळं चेंज होतं ना, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सगळं गडबड होऊन जातं सगळे. बरोबर आहे. पण एक सामान्य माणसाच्या मनात असं असतं की त्यातल्या त्यात उशिरा नी रिप्लेसमेंट करावं, एका वेळी दोन्ही करू नये, एक पाय बरा झाला तर दुसरं तर टाळावंच. तर अशा प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे पुढं ढकलणाऱ्या कुटुंबांना किंवा पेशंट्सना तुम्ही काय सल्ला द्याल? एकदम सोपी गोष्ट आहे की समजा आपल्या जगण्याचा जो काळ असतो, खरं सांगायचं तर मुलं वगैरे नोकरीला लागतात, कामाला लागतात, आणि नंतर आपण साधारण 50-55 नंतर थोडं मोकळं होतो. 65-70 आपली ताकद असते. तुम्ही मला सांगा 75-80 वर्षानंतर ते ऑपरेशन करून आपण काय दिवे लावणार आहे? जगण्याचा काळ कोणता आहे? 50 ते 75. उमेदीनं जगण्याचा उमेदीने, काळ. बरोबर आहे. अगदी. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचे गुडघे दुखतात त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट काय होते, जिने चढायचं म्हटलं की कंटाळा यायला लागतो. जिने चढताना गुडघे खूप दुखतात. ज्या क्षणी जिने चढणं कमी होतं त्या क्षणी आपले हे जे क्वाड्रिसेप्स आहेत म्हणजे मांड्यांची ताकद कमी व्हायला लागते. कारण आपले जिने चढल्यामुळे मांड्यांमध्ये ताकद राहते, आणि ही मांड्यांचे जे स्नायू हे 70% गुडघ्याला आधार देतात. दुसरी गोष्ट म्हणजे हळूहळू नेहमी आतला कप्पा जास्त घासला जातो जास्त पेशंटमध्ये, मग असे बोल एक्स व्हायला लागतात. मग चालताना पेशंट असा डुलत चालायला लागतो. बरोबर. हा डुलत चालायला लागल्यावर त्याची कंबर खराब होते. कंबर खराब झाल्यावर ह्या पायांना ॲडजस्ट करायला अँकल म्हणजे घोटे त्यांना ॲडजस्ट करावं लागतं. हो. तिथे लोड यायला लागतो, त्याच्यावर सूज यायला लागते. नंतर हळूहळू काय होतं मॅडम, चालण्याचा कंटाळा यायला लागतो. जास्त चालायचं म्हटलं की चालणं कमी होतं. जसं तुमचं चालणं कमी, तुम्ही चालता तेव्हा तुमची साखर वापरली जाते, मग हळूहळू डायबिटीस यायची भीती होते. बरं, हार्टचा प्रॉब्लेम असलेल्या लोकांना डॉक्टर लोक काय सांगतात, तुम्ही चाला. म्हणजे तुमचं चालणं कमी झालं की हृदयामध्ये ब्लॉक्स तयार व्हायला लागतात. बरोबर. गोळ्या कुठनं बाहेर पडतात, किडनीतनं. पेन किलर्स खाऊन किडनी खराब होते. म्हणजे एक गुडघ्याचं ऑपरेशन वाचवण्याकरता तुम्ही एवढे मोठे आजार ओढवून घेतात. आता राहिली दुसरी गोष्ट, आता जर तुमचे पाय वाकडे असतील खूप, एक आमचा नियम एकदम सिंपल आहे. तुमचा एक गुडघा 100% दुखत असेल आणि दुसरा 30 किंवा 40% दुखत असेल तर दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन एकत्र करा. एक गुडघा 100% दुखतो आणि दुसरा 30-40% कमी दुखतोय तर तुम्ही एका वेळेस एकाचं करू शकता. मी पर्सनली दोन्ही एकदम बऱ्याच वेळा करतो जर 30-40% वर दुखत असेल तर. कारण माझ्याकडे बऱ्याच वेळा इतके वाकडे पाय असलेले पेशंट येतात. आता सिंपल बघा, हे असे वाकडे पाय, हा मी सरळ केला तर त्याची हाईट वाढते, आणि हा वाकडा, तोपर्यंत तो पेशंट कसा चालणार? बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे दोनदा भूल घ्या, दोनदा औषधं पचवा, त्याच्यानंतर कुटुंबाला त्रास दोनदा होतो, आणि पैशातसुद्धा बचत होते बरेच गरीब लोकांची. कारण दोन्ही गुडघे एकत्र केले तर कॉमन स्टे होतो, म्हणजे बेड चार्जेस कॉमन, मेडिसिनचे पैसे कॉमन होतात. मग पैसे पण 70-80 हजार, एखादा लाख गरिबांना ते वाचलेले चांगले वाटतात. तर आणि अजिबात 40%पेक्षा कमी दुखत असेल तुम्ही करू शकता. महत्वाचा विचार तुम्ही आज सांगितलात. ही गृहीत धरायला पाहिजे गोष्ट की आपणच आपले मेहनत, पैसे, वेळ या सगळ्या गोष्टी वाचवू शकणार आहोत जर आपण जागरूक असलो आपल्या वेदनेबद्दल तर. आणि पूर्वी कसं होतं मॅडम की पूर्वी ना लोकांना ना 3-3, 4-4 तास एकेका गुडघ्याला लागायचे. आजकाल आमचा स्पीड एवढा वाढला आहे की अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मेन प्रोसिजर आमची 35-35, 40-40 मिनिटात होते. बरं. तर एवढा स्पीड वाढल्यावर आता वेगवेगळं करत बसण्यात काय पॉईंट आहे ना म्हणजे. आणि आता तुम्ही मला सांगा, समजा आता मी मुंबईला ऑपरेशन्स करतो तर कधी कधी पेशंट दुबईवरनं येतात, बँगलोरवरनं येतात, आग्र्यावरनं येतात. आता ते एक गुडघा केला परत दुसऱ्यांदा येणार असं नाही होत ना. कसं येणार ते बिचारे परत येणार? बरोबर, ते पण असतं की आल्यानंतर पूर्ण अटेंड केलं आपल्या पायांना आणि परत गेले बरे होऊन तर जास्त बरं आहे. लोकल लोक असतात की ज्यांना हृदयाचा त्रास आहे, खूप वयस्कर, तर ते एक करू शकतात.
6 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी दुसरा करू शकता, ते पण काही हरकत नाही म्हणजे. बरोबर. एवढा दिलासा वाटतोय डॉक्टर तुमच्याकडून या गोष्टी ऐकल्यानंतर. एवढीच इच्छा आहे की तुमचं मार्गदर्शन जास्तीत जास्त रुग्णांना मिळो किंवा रुग्ण व्हायच्या आधीची जी माणसं आहेत त्यांना जागरूकता मिळो तुमच्या बोलण्यातनं. आमच्या पॉवर प्लेयर्सकडून तुमच्या कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू मॅडम, Thank थँक्यू you, सो sir. मच, थँक्यू सो मच.